नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शरद कारंडे. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वपूर्ण अशी अपडेट या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता, तसेच नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्त्याबद्दलची महत्वपूर्ण अशी अपडेट मी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ आपला हा महत्वपूर्ण असणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जो पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यावर शासनाने जमा केलेला होता. आता शासनाच्या नियमानुसार 4 महिन्याने तुम्हाला पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी दिला जातो. पीएम किसान योजनेचा जे हप्ते हप्त्यांमध्ये 4 महिन्याचं अंतर असतं. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबर मध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या ठिकाणी भेटलेला होता. तर त्यानंतर जो तुम्हाला 22वा हप्ता आहे तो 22वा हप्ता जी फेब्रुवारी महिना आहे, म्हणजे हा चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला जमा होणं अनिवार्य आहे. म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जर तुम्हाला जमा झाला नाही तर मार्च मध्ये येणाऱ्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला पीएम किसान योजनेचा जो 22वा हप्ता आहे तो 22वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. तर तुम्ही म्हणसाल या ठिकाणी शासनाने कोणती अपडेट दिली, तर सध्या तरी शासनाकडून या ठिकाणी कुठलीही अपडेट या ठिकाणी दिलेली नाहीये. लवकरच जी अपडेट आहे ती अपडेट शासनाने या ठिकाणी देणार आहे. पोर्टलवरती ती अपडेट करणार आहे. तुम्हाला येणारे ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जर तुम्हाला या ठिकाणी हप्ता आला नाही तर मार्चचा जो पहिला आठवडा आहे तो पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता नक्की या ठिकाणी जमा होणार आहे. आता भरपूर शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की आमचा जो 21वा हप्ता आहे तो 21वा हप्ता आमच्या अकाउंटवरती जमा झाला नाही, त्यासाठी काही जे कारण असतील, तुमची केवायसी बाकी असेल किंवा अजून कुठली दुसरी कारण, शेतकऱ्यांची केवायसी बाकी असेल किंवा लँड सीडिंग बाकी असेल किंवा तसेच या ठिकाणी त्यांचं आधार सीडिंग या ठिकाणी झालेलं नसेल, तर या अशा कुठल्याही कारणांमुळे जर तुमचा 21वा हप्ता तुम्हाला आलेला नसेल आणि आता तुम्ही जी ती प्रक्रिया आहे, म्हणजे तुम्ही ज्या प्रक्रियेमध्ये तुमचा 21वा हप्ता मिळाला नव्हता ती जर प्रक्रिया तुम्ही पूर्ण केलेली असेल, तुमची केवायसी असो, तुमचे लँड सेडिंग असो, तसे तुमचे आधार सेडिंग असो, जर तुम्ही पूर्ण केले असेल तर तुम्हाला या ठिकाणी एकत्रित 4,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती जमा केले जाणार आहेत. शेतकरी बांधवांना या ठिकाणी 4,000 रुपये मिळणार आहेत. परंतु या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना असं वाटेल की आम्हाला सगळ्यांना 4,000 रुपये मिळणार आहेत का, असं नाहीये. तर ज्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता या ठिकाणी मिळालेला नव्हता तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी 21वा हप्ता जो आहे तो त्यांच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे. परंतु त्यांनी त्यांची जी प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेमुळे त्यांचे पैसे या ठिकाणी बंद झाले होते, अडकले होते, थांबले होते, अशा शेतकऱ्यांनी त्यांची प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतरच तुम्हाला 21वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आणि 22वा हप्ता सुद्धा जमा केला जाणार आहे. जे शेतकरी या ठिकाणी पात्र असतील अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी जो 22वा हप्ता आहे तो 22वा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे. आता त्यामध्ये काही नियम आणि अटी आहेत, काही शर्ती आहेत. आता तुमच्या या ठिकाणी लँड सेडिंग चेक करून घ्या. तुमचं जर लँड सेडिंग या ठिकाणी जर नसेल झालेलं तर या ठिकाणी तुमचं लँड सेडिंग चेक करून घ्या. ते करणं तुम्हाला अनिवार्य अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतरच तुमचे जे पैसे आहेत ते पैसे सुरळीत चालू राहणार आहेत, तेव्हाच तुम्हाला तुमचा हप्ता मिळणार आहे. तुमचं लँड सेडिंग बाकी असेल, तुमच्या आधारला जर डीबीटी लिंक नसेल, बँक चेक करून घ्या आधारला डीबीटी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या. तुमची केवायसी जर अपूर्ण असेल तर केवायसी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करून घ्या. तर या ठिकाणी बघा, जे पात्र शेतकरी आहेत ते पात्र शेतकऱ्यांची जी यादी आहे ती लिस्ट वेबसाईट वरती लागलेली आहे. तुम्ही ती लिस्ट या ठिकाणी डाउनलोड करू शकता. पीएम किसान योजनेच्या पोर्टल वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमची लिस्ट डाउनलोड करून तुमचं नाव जे आहे ते नाव या ठिकाणी बघता येणार आहे. तुमच्या लिस्टमध्ये तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जो पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आहे तो 22वा हप्ता तुमच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांची या ठिकाणी नाव नसेल तर अशा शेतकऱ्यांनी त्याचं स्टेटस चेक करून घ्या. लँड सीडिंग नसेल कदाचित किंवा तुमची केवायसी नसेल, कदाचित तुमचे बँक डीबीटी लिंक नसेल, या असल्या कारणांमुळे तुमचं जे पैसे आहेत ते पैसे या ठिकाणी तुम्हाला थांबवले जातील. या ठिकाणी तुम्हाला 22वा हप्ता मिळणार नाहीये. तर या ठिकाणी आता जे पात्र शेतकरी आहेत अशा पात्र शेतकऱ्यांनी या ठिकाणी मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्यांचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे. आता यामध्ये कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ता मिळणार नाही तर ते सुद्धा या ठिकाणी महत्वपूर्ण
या ठिकाणी सांगितलेले अपडेट या ठिकाणी शासनाने। तर कोणते कोणते शेतकरी या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर या ठिकाणी बघा, जमीन मालकीचा जी दिनांक आहेत, म्हणजे तुम्ही 1 फेब्रुवारी 2019 नंतर जर जमीन खरेदी केली असेल तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी मिळणार नाहीये। तुम्हाला जर तुमची जमीन वारसा हक्काने आलेली असेल तरच तुम्हाला या ठिकाणी तुमचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर बघा, कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी म्हणजे पीएम किसान योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील पती, पत्नी किंवा 18 वर्षाखालील मुले केवळ एकाच व्यक्तीला, म्हणजे यापैकी जर सगळ्यांना हप्ता मिळत असेल तर त्यामध्ये केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळू शकतो। जर पती पत्नी दोघांनाही लाभ मिळत असेल तर ते नियमाबाहेर आहे असे या ठिकाणी शासनाने सांगितलंय। म्हणजे कुटुंबातील फक्त एकाच। आता कुटुंब म्हणजे काय? कुटुंब म्हणजे तुमचं रेशन कार्ड, तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढे व्यक्ती असतील त्या सर्व व्यक्तींना किंवा त्यातील काही व्यक्तींना जर हप्ता मिळत असेल तर शासनाने या ठिकाणी सांगितलंय की कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला, म्हणजे तुमच्या रेशन कार्डमधील कुठल्याही एकाच व्यक्तीला पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी मिळू शकतो आणि त्याला चालू राहणार आहे। तर या ठिकाणी बाकीच्या जे लाभार्थी आहेत ते लाभार्थ्यांचे हप्ते या ठिकाणी बंद केले जाणार आहेत, त्यांना हप्ता मिळणार नाहीये। त्यानंतर या ठिकाणी बघा सांगितलंय संस्थात्मक जमीनधारक, म्हणजे ज्या जर शेत जमीन जर एखाद्या संस्थेच्या नावावर असेल तर अशा व्यक्तींना सुद्धा या ठिकाणी लाभ मिळत नाहीये। त्यानंतर घटनाबाह्य पदे भूषवणारे, म्हणजे या ठिकाणी मंत्री, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष वगैरे असेल कोणी, तर अशा व्यक्तींना सुद्धा या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत नाहीये। त्यानंतर शासकीय कर्मचारी असेल, कोणी सेवानिवृत्ती वेतन घेत असेल किंवा गव्हर्नमेंट सरकारी सेवेत कोणी अधिकारी असेल, कर्मचारी असेल, तर अशा व्यक्तींना सुद्धा या ठिकाणी जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे या ठिकाणी त्यांना मिळणार नाही। त्यामध्ये बघा, ग्रुप डी चे जे कर्मचारी असतील, ग्रुप डी च्या कर्मचाऱ्यांना सोडून बाकीचे जे सर्व कर्मचारी, शासकीय कर्मचारी यांना हप्ता मिळणार नाही। त्यानंतर निवृत्ती वेतनधारक, म्हणजे ज्या व्यक्तीचे निवृत्ती वेतन 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा व्यक्तीने या ठिकाणी, म्हणजे फक्त ग्रुप डी मधील सोडून अशा व्यक्तीने या ठिकाणी जे पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो या ठिकाणी मिळणार नाहीये। त्यानंतर आयकर भरणारे, इन्कम टॅक्स भरणारे जे व्यक्ती असतील अशा व्यक्तींना सुद्धा या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही। त्यानंतर व्यावसायिक, म्हणजेच यामध्ये डॉक्टर, इंजिनियर असेल, वकील असेल किंवा सीए, चार्टर्ड अकाउंट असेल किंवा आर्किटेक्ट असेल, असे जे जे व्यावसायिक आहेत, प्रोफेशनल आहेत, अशा व्यक्तींना सुद्धा या ठिकाणी शासनाने सांगितलेल्या नियमानुसार या ठिकाणी पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी मिळणार नाहीये। तर बघा, या ठिकाणी आपण बघितलं की कोणत्या व्यक्तींना, म्हणजे कोणकोणत्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी हप्ता मिळणार नाहीत। त्या हप्त्याचे या ठिकाणी शासनाने काही निकष ठरवून दिलेले आहेत, त्या निकषानुसार तुम्हाला या ठिकाणी हप्ते जे आहेत ते हप्ते या ठिकाणी मिळणार नाहीत। तुमचे हप्ते या ठिकाणी जर मिळत असतील तर ते बंद होणार आहेत। तर याची सर्व शेतकरी बांधवांनी दक्षता घ्यावी। जे शेतकरी बांधव या ठिकाणी पात्र असतील त्यांची यादी सुद्धा या ठिकाणी पोर्टलवरती लागलेली आहे, ती पोर्टलवरची यादी तुम्ही बघू शकता। पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवणार आहे की तुम्ही तुमचं लँड सेडिंग कशा पद्धतीने चेक करू शकता, तुमचं डीबीटी कशा पद्धतीने चेक करू शकता, तसे तुमची केवायसी झाली की नाही ती सुद्धा कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता, तुमची यादीमध्ये नाव आहे की नाही ते सुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती मी घेऊन येणार आहे। तर महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा न विसरता। भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।